नमस्कार मंडळी, कीर्ती डिलाइट्स लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये एकदम चमचमीत पावभाजी बघणार आहोत आणि तेही प्रेशर कुकरमध्ये। तर चला मग पावभाजीसाठी लागणारे साहित्य बघूयात। तर मी इथे फ्लॉवर, बटाटा, गाजर, बीट, शिमला, वाटाणा हिरवा, 2 टोमॅटो, 2 बारीक चिरून घेतलेले कांदे, लसूण पाकळ्या आणि थोडं गार्निशिंगसाठी मी इथे पनीर पण वापरते। म्हणजे पनीर तर ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे भाजी वापरू शकता। तर मी इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेते, त्यामध्ये जिरे पण मी घातले आणि छान असं ठेचून घेऊयात। खूप बारीक पण कुटायची गरज नाही, थोडा जाडसरच मी इथे बारीक करून घेते। तर गॅसवर मी कुकर ठेवलाय आणि त्यामध्ये मी तेल टाकलंय। तुम्ही इथे बटर पण टाकू शकता, बटरचा वापर मी केलेला नाही। तेल चांगलं गरम झालं की मोहरी आणि बारीक ठेचून घेतलेला लसूण, जिरं टाकून घेतलं। गोल्डन ब्राऊन कलर झालं की त्यानंतर मी इथे 2 मोठे चिरून घेतलेले कांदे घातले। तर कांदे आपल्याला छान सोनेरी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। कांदा छान तांबूस रंगाचा झालाय, यामध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धने पूड यामध्ये घालूयात। तर हे छान झालं की त्यानंतर 2 मोठे टमाटर मी चिरून घेतले आहे, यामध्ये आपण घालूयात। ही पावभाजी मी 4 ते 5 लोकांसाठी बनवून घेते आहे। जर आपल्याकडे वेळेवर फ्रेंड्स वगैरे आले तर कमीत कमी वेळामध्ये पावभाजी बनवू शकतो आणि रेडीमेड पाव तर घेऊन आणू शकतोच। तर मी यामध्ये 2 चमचे लाल तिखट पावडर घालते आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर। तर तुम्ही इथे तुमचा मसाला किती तिखट आहे त्या प्रमाणानुसार इथे लाल तिखटचा वापर करा, कारण पावभाजी मसाला पण तिखटच असतो। पावभाजी मसाला तर यामध्ये भरपूर जाणारच आहे। तर मी इथे चवीनुसार मीठ घातलंय आणि स्वच्छ धुवून घेतलेला सगळे व्हेजिटेबल्स यामध्ये घालूयात। तर भाज्या न उकळवता डायरेक्ट प्रेशर कुकरमध्ये झटपट पावभाजी तयार होईल। तर छान मिक्स करून घेते आणि यामध्ये आपल्याला मी बीट घालायची विसरली होती, तर मी यामध्ये किसलेला बीट घालते। पावभाजीला खूप छान कलर येईल आणि बीट शक्यतो ताजंच वापरा, त्यामुळे कलर पण छान येईल। तर मी इथे ना 2 मोठे चमचे मी पावभाजी मसाला घालूयात। तर छान मिक्स करून घ्यायचं आहे। माझा जो जुना चॅनल होता खुशी रेसिपी मराठी, त्यावर पण मी पावभाजी रेसिपी अपलोड केली आहे, ती वेगळ्या पद्धतीने आहे। तर हा माझा न्यू चॅनल आहे आणि यामध्ये पण आपण वेगळ्या पद्धतीने पावभाजी बनवत आहे। तर छान मिक्स करून घेते आणि कोथिंबीर यामध्ये थोडी मी घातली आहे, थोडी कोथिंबीर नंतर पावभाजी झाल्यानंतर मी घालणार आहे। तर मी इथे बटर पावभाजी झाल्यानंतरच वापरणार आहे। तर आपण यामध्ये पाणी घालूयात। तर पाणी खूप जास्त इथं आपण घालायचं नाही, भाज्या बुडतील एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे। जर पाणी जास्त झालं तर भाज्या व्यवस्थित शिजणार नाही। तर छान मिक्स करून घेते आणि जे लोक बटर कमी खातात तर सर्वात आधी फोडणीमध्ये बटर न वापरता तेलाचीच फोडणी द्यायची, त्यानंतर वरून बटर घेऊ शकता। तर मी इथे पाणी छान भाज्या बुडतील एवढं घातलेलं आहे आणि आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहे। 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये छान आपले व्हेजिटेबल शिजतील। तर तोपर्यंत आपण वाट बघूयात। कुकर छान थंड झालाय, इथे आपण काळजीपूर्वक कुकर ओपन करूयात, म्हणजे हातावर वाफ येणार नाही। तर कुकर ओपन केलाय आणि व्हेजिटेबल्स छान 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये शिजलेले आहेत। तर मॅशरने आपण पेस्ट करून घेऊयात छान। मी कुकर बाजूला घेते आणि पावभाजी छान बारीक करून घेऊयात। तर इथे आपण ना बटरचा तडका आपल्याला घालायचा आहे। सर्वात आधी तर मी इथे तेलाची फोडणी दिलेली होती, तुम्ही बघितलात। तर आपण यानंतर बटरचा वापर करूयात। तर चला बटरचा तडका देऊयात। गॅसवर मी छोटी कढई ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला बटर घालायचं आहे। 1 ते 1.5 चमचा मी इथे बटर वापरलेला आहे आणि थोडा लाल काश्मीरी पावडर आणि थोडी कोथिंबीर। तर तडका रेडी आहे आणि पावभाजीमध्ये हा तडका जाणार आहे।
तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तडका मी यामध्ये घातला. बघू शकता पावभाजी ते एकदम चमचमीत झालेली आहे. मी थोडं यामध्ये पाणी घालून घेते. तर तुम्ही पण फ्रेंड्स वगैरे आले किंवा कोणाचा बर्थडे वगैरे असेल घरात तर पावभाजी ही रेसिपी या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला आवडेल. या पावभाजीत माझा आवडता पनीर जाणार आहे. तर पनीर तुम्हाला आवडत असेल तर नक्की इथे वापरा, मस्त लागते. मला पनीर आवडतो त्यामुळे मी इथे पनीर किसून घालते. तर छानपैकी मी पनीर किसून घेतलाय आणि छान मिक्स करून घेऊयात आणि थोडी कोथिंबीर टाकूयात. तर मी इथे तव्यावर पाव गरम करून घेते बटर लावून. एकदम मसाला पाव तयार करून घेऊयात. तर मी इथे गॅसवर तवा ठेवलाय आणि त्यावर मी 1 चमचा बटर घातलाय. बटर छान वितळला. यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालते आणि 2 चमचे तयार झालेली भाजी घालूयात आणि मस्तपैकी पावला लावून घेऊयात. तर तुम्ही इथे साधे पण पाव खाऊ शकता आणि बटर लावून पण खाऊ शकता. मी इथे मसाला पाव तयार करून घेते. जर आपल्याला घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल पद्धतीने मसाला पाव तयार करून घेता येईल तर आपल्याला रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरजच पडणार नाही. तर या पद्धतीने तुम्ही पण रेस्टॉरंट स्टाईल पद्धतीने मसाला पाव बनवून बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि मी इथे पावला परत छान गार्निश करून घेते मस्तपैकी पनीर वगैरे किसून आणि यावर थोडी लाल काश्मीरी पावडर स्प्रिंकल करून घेते. तर गॅस बंद करून घेते आणि मी सर्व करून घेते. तर बघू शकता कलर किती सुंदर दिसतोय. तर जेवढा कलर छान दिसतोय तेवढंच पण टेस्टी झाली आहे पावभाजी. पावभाजीचा पण कलर एकदम छान आणि पावचा पण कलर एकदम सुरेख दिसतोय. तर चला मग तुम्ही पण घरी या पद्धतीने पावभाजी बनवून बघा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन आहे त्यावर तुम्ही प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील.